पूर्वी जेव्हा एखादं आर्थिक संकट आपल्या कुटुंबावरती येत असे, तेव्हा कुटुंबातील वडीलधारी माणसं आपल्या कुटुंबातील सदस्यांना तडजोड करण्याचा सल्ला द्यायची, म्हणजेच कॉम्प्रोमाइज. एखाद्या आपल्या अनावश्यक गरजा जर आपण कमी केल्या तर साधारण आपल्याला आर्थिक टेन्शन हे संपवता येतं, असं त्यांचं कुटुंबातल्या सदस्यांना म्हणणं असायचं. कारण अनावश्यक गरजा माणसाच्या भरपूर असतात आणि जर आपण त्याच्यावर नियंत्रण मिळवलं तर कदाचित आपले आर्थिक टेन्शन्स सगळे संपून जातात, हे पूर्वीच्या वडीलधारी माणसांना माहीत असायचं. म्हणून ते घरातील सर्व सदस्यांना आर्थिक तडजोड करण्याचा सल्ला आवर्जून द्यायचे. त्यामुळं कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारायला पुढे जाऊन मदत सुद्धा व्हायची. पण आज चित्र वेगळं आहे. आज ऋण काढून सण करणं या गोष्टीकडे माणसाचा कल जास्त आहे. त्यामुळं माणूस आपल्या अनावश्यक गरजा कमी करण्यापेक्षा ती वाढवण्याकडं आजच्या माणसाचं लक्ष जास्त आहे. त्यामुळंच आर्थिक अडचणीही जास्त आहेत आणि आर्थिक अडचणींमुळं माणसाला ताणतणाव सुद्धा जास्त आहे. पण तरीसुद्धा जर माणसानं एक गोष्ट लक्षात ठेवली की पूर्वीच्या म्हणीप्रमाणे जर माणसानं जर तडजोड करणं म्हणजेच कॉम्प्रोमाइज करणं जर शिकलं तर एखाद्या वेळेस पुढील काळामध्ये आर्थिक टेन्शनपासून माणसाची मुक्तता होऊ शकते. कारण पूर्वीचे लोक आजही म्हणतात, समृद्धी येई घरा फक्त अंथरूण बघून पाय पसरा. समृद्धी येई घरा फक्त अंथरूण बघून पाय